ऑगस्ट महिना सुरू होण्यापूर्वीच कांदा बाजारात प्रचंड मोठी खळबळ। 1 ऑगस्ट 2026 पासून कांद्याचे बाजारभाव थेट 40 रुपये किलो होणार। हा एकच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये धुमाकूळ घालतोय। एकीकडे केंद्र सरकारनं नाफेडची खरेदी थेट 2125 रुपये प्रति क्विंटल केली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि चीन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची कोंडी करत आहे। त्यातच महाराष्ट्रात दररोज म्हणजे तब्बल 30,000 टनांपेक्षा जास्त कांद्याची आवक होते। आणि मग अशा परिस्थितीमध्ये ऑगस्टमध्ये कांदा भाव खाणार की कांद्याचे दर गडगडणार? जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी जर असाल आणि चाळीमध्ये जरी तुम्ही कांद्याची जी साठवणूक केली असेल आणि या कांद्याच्या विक्रीचं नियोजन जर करत असाल तर हा व्हिडिओ एकही सेकंद त्या ठिकाणी स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही हवेमध्ये गप्पा न मारता नाफेडची खरेदी किती आहे, निर्यात ही किती होत आहे आणि प्रमुख 6 मुद्द्यांच्या अचूक आकडेवारीसहित ऑगस्ट महिन्यातील कांद्याचे बाजारभावाचं खरं गणित त्या ठिकाणी आता उघड करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याच्या बाजारभावाचं गणित हे मागणी आणि पुरवठा यासोबतच कांद्याची निर्यात, कांद्याचं लागवड क्षेत्र या सर्वच गोष्टींवरती त्या ठिकाणी कांद्याचं गणित हे अवलंबून असतं। सध्या आपण जर का कांदा लागवडीचं क्षेत्र जर पाहिलं तर कृषी मंत्रालयाच्या 2025-26च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशामध्ये सुमारे 307.37 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन त्या ठिकाणी झालं होतं। म्हणजे मागील वर्षी उत्पादन हे त्या ठिकाणी स्थिर होतं। यंदा देशामधील काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन काहीसं उशिरा झालं आहे आणि पावसाच्या त्या ठिकाणी असमान वितरणामुळं काही ठिकाणी लागवडीवरती परिणाम झाला आहे, परंतु एकूण क्षेत्रफळ या सरासरीच्या जवळच त्या ठिकाणी आहे। सध्या महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या उन्हाळ कांद्याचा जो काही चांगला साठा आहे तो आता शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांच्या चाळीमध्ये पडून आहे आणि हाच साठा त्या ठिकाणी हे जे व्यापारी आणि शेतकरी हळूहळू बाजारामध्ये आणताना दिसत आहे। सध्या आपण जर का निर्यातीची आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींची आकडेवारी जर का पाहिली तर जून अखेर भारतातून सुमारे 1.50 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली, जी एका सामान्य आणि स्थिर पातळी त्या ठिकाणी आता सध्याला मानली जाते। याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या भारताला पाकिस्तान आणि चीन या देशातील नव्या कांद्याच्या पिकांकडून मोठी स्पर्धा त्या ठिकाणी मिळत आहे आणि याच आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचे कांद्याचे दर चीन आणि पाकिस्तानपेक्षा जास्त असल्याने कांद्याला थोडीशी मागणी ही कमी झालेली आहे। पाकिस्तान आणि चीनचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी दरात उपलब्ध होतोय आणि यामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीचा जो काही वेग आहे तो आता तात्पुरता मंदवण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अचानक मोठे दर त्या ठिकाणी आता वाढण्यावरती मर्यादा आलेली आहे। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर आखाती देश यामध्ये सौदी अरेबिया, UAE, कतार, श्रीलंका या देशांमध्ये त्या ठिकाणी जो काय भारताचा कांदा आहे याला सर्वात जास्त पसंती त्या ठिकाणी दिली जाते। विशेषतः महाराष्ट्रातील कांद्याची टेकवण क्षमता आणि उत्तम चव ही आखाती देशातील व्यापारी आणि भारतीय कांद्यालाच त्या ठिकाणी पसंती देतात। मात्र किमतीच्या स्पर्धेमुळे निर्यातदारांना दर ठरवताना जरा जपून पावलं त्या ठिकाणी आता टाकावी लागत आहे। एकीकडे आपण जर का बघितलं तर देशभरातील सध्याची जी आवक आहे ते मुख्य बाजार समित्यांमध्ये दररोज 50,000 मेट्रिक टन एवढी त्या ठिकाणी आवक होत आहे। एकट्या महाराष्ट्रामधून 30,000 मेट्रिक टनपेक्षा जास्त कांद्याची आवक ही त्या ठिकाणी नोंदवली जाते। याशिवाय महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मग त्या ठिकाणी लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, इथं कांद्याला सरासरी जो काय दर मिळतोय तो 18 ते 22 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय आणि हा दर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी मानला जातोय। दुसरीकडे नाफेड आणि एनसिपच्या माध्यमातून देखील 7व्यांदा दरामध्ये वाढ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आता हा जो काही दर आहे हा 1875 रुपयावरून 2125 रुपये त्या ठिकाणी करण्यात आला आहे। यावर्षी सरकारचं जे काय कांदा खरेदीचं उद्दिष्ट आहे ते 2 ते 3 लाख मेट्रिक टन राखीव कांदा हा त्या ठिकाणी सरकार ठेवणार आहे, परंतु नाफेडची खरेदी दर वाढल्यामुळं बाजारात एका प्रकारचं जो काय दराला आधार आहे तो आता त्या ठिकाणी मिळाला आहे, ज्यामुळं बाजारभाव खाली घसरण्याची जी काय शक्यता आहे ती पूर्ण आता मावळली आहे। एकंदरीतच घाऊक जो काय बाजार आहे या घाऊक बाजारामध्ये आजही कांद्याला जो दर आहे तो 40 रुपये प्रति किलोच्या आसपास त्या ठिकाणी सध्याला दिसत आहे आणि 1 ऑगस्ट नंतर हे जे काय बाजारभाव आहे ते 25 ते 32 रुपयाच्या दरम्यान राहण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळं जो काही रिटेल दर आहे मग यामुळे त्या ठिकाणी वाहतूक खर्च असेल, याच्यामध्ये हमाली असेल किंवा व्यापाऱ्यांचा नफा धरून ऑगस्ट अखेरपर्यंत कांद्याला
35 ते 40 रुपयांचा बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो. नाफेडकडे असणारा जो काय राखीव साठा आहे तो जर का वाढला आणि तो जर बाजारामध्ये जर आला तर ही दर मर्यादा त्या ठिकाणी खाली येऊ शकते. चीन आणि पाकिस्तानच्या कांद्यावर निर्यातीवरती असणारा जो काय दबाव आहे आणि चाळींमध्ये कांद्याची पुरेशी उपलब्धता जी काय असणार आहे यामुळे कांद्याच्या दरामध्ये थोडीफार घसरण होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. परंतु ऑगस्टमध्ये कांद्याचे बाजारभाव पूर्णपणे त्या ठिकाणी कोसळणार नाही, तर त्यामध्ये हळूहळू सुधारणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण कांद्याचा जो काय पुढचा हंगाम आहे तो त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होईल आणि या मधल्या 2 महिन्यामध्ये कांदा हा त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी हा पाहिजे असतो आणि म्हणूनच या कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील अशी त्या ठिकाणी शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागामध्ये या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय? ऑगस्टमध्ये कांद्याचा बाजारभाव किती रुपयापर्यंत जाऊ शकतो? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच कृषीविषयक ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा.